गुड मॉर्निंग. आज आपण इन्शुरन्स क्लेम या टॉपिकमधली आपण एक पहिली लॉस ऑफ स्टॉक मेथड संपवली आहे. दुसरी मेथड चालू करतोय लॉस ऑफ प्रॉफिट. आता या लॉस ऑफ प्रॉफिटमध्ये आपण काय बघितलं होतं, व्यवसायामधील गोडाऊनला जर आग लागली, आग लागून जर नुकसान जर झालं तर आपण काय करायचं, लॉस ऑफ स्टॉक मेथडमध्ये व्यवसायामध्ये आग लागून किती रुपयाचं नुकसान झालं, किती रुपयाच्या स्टॉकचं नुकसान झालं हे आपण ट्रेडिंग अकाउंटवरनं शोधायचो. कारण की त्या मेथडमध्ये काय होतं, लॉस ऑफ स्टॉक, जेवढा स्टॉक जळाला तो लॉस फाइंड आउट करून तुम्हाला क्लेमची अमाऊंट शोधायची होती. आता लॉस ऑफ प्रॉफिट मेथडमध्ये सर जेवढा आमचा प्रॉफिट बुडेल ना तेवढ्या कालावधीसाठी, सर कालावधी कुठला, ज्या दिवशी व्यवसायामध्ये आग लागून डॅमेज झालं त्या दिवसापासनं तर व्यवसाय रिस्टोर होईपर्यंत, तोपर्यंतचा जो कालावधी असेल या कालावधीमध्ये तुमचा प्रॉफिट पण बुडेल. बरोबर, या कालावधीचा जो प्रॉफिट आहे, ज्यावेळेस तुम्हाला या प्रॉफिट बद्दल तुम्ही पॉलिसी घेता त्याला म्हटलं जातं लॉस ऑफ प्रॉफिट मेथड. लॉस ऑफ स्टॉक आणि लॉस ऑफ प्रॉफिट या दोन मेथड आपल्या सिलेबसमध्ये होत्या. बरोबर, इथपर्यंत आलंय. आता सर हा जो कालावधी आहे व्यवसायामध्ये आग लागल्यापासनं तर तो व्यवसाय पूर्वस्थितीत येईपर्यंत, या कालावधीला आपण काल एक कन्सेप्ट बघितली होती, त्याचं नाव होतं इंडेमनिटी पिरियड. इंडेमनिटीचा अर्थ जर बघायला गेलं तर इंडेमनिटीचा अर्थ होतो सेक्युरिटी किंवा प्रोटेक्शन अगेन्स्ट फायनान्शियल लायबिलिटी. इंडेमनिटी म्हणजे एक तर प्रोटेक्शन किंवा सेक्युरिटी, पण कशाच्या अगेन्स्ट, जी फायनान्शियल लायबिलिटी आहे त्या फायनान्शियल लायबिलिटीच्या अगेन्स्ट तुम्हाला प्रोटेक्शन मिळतं. बरोबर. आता सर फायनान्शियल लायबिलिटी कुठल्या पिरियडची, तर ह्या इंडेमनिटी पिरियडची. इंडेमनिटी पिरियड किती, डेट ऑफ फायर पासनं तर रिस्टोर होण्यासाठी लागणारा एक्सपेक्टेड कालावधी. एक्सपेक्टेड कालावधी सांगितलंय मी. म्हणजे काय सर, अरे एक लक्षात येत आहे, कुठलाही व्यवसाय जर असेल ना, कुठलाही व्यवसाय असेल, तो व्यवसाय जर व्यवसायामध्ये आग लागून नुकसान जर होणार असेल, तुम्ही अगोदर पॉलिसी घेता ना. पॉलिसी व्यवसायाला आग लागल्याच्या नंतर घेणार आहे का, नाही ना. पॉलिसी अगोदर घेणार आहे. मग पॉलिसी घेता वेळेस तुम्हाला विचार करावा लागेल ना की अरे हा व्यवसाय आहे, आपण लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी घेतोय, म्हणजे आपला जेवढा प्रॉफिट बुडणार आहे त्याच्यावरती आपण पॉलिसी घेतोय. म्हणजे व्यवसाय रिस्टोर करायला किती वेळ लागेल हे पण तुम्हाला अगोदर ठरवावं लागेल. म्हणजे एक्सपेक्टेड कालावधी असेल तो. आज कन्सेप्ट जी घेतोय ना, काल मी फक्त तुम्हाला ओव्हरव्ह्यू सांगितला होता त्या कन्सेप्टचा, आज तीच कन्सेप्ट डीपमध्ये सांगतोय. तुम्ही पॉलिसी कधी घेताय, आज पॉलिसी घेताय, आज व्यवसायाला आग लागलेली किंवा अशी काही दुर्घटना झालेली नाही. सर मग तुम्ही भविष्यात किती महिने व्यवसाय बंद पडेल याचा अंदाज कसा लावणार, एक अंदाज ना. अंदाज कसा काढणार, एक मोठी कंपनी, आता अशा कंपनीमध्ये जर आग लागून जर नुकसान झालं तर 2-3 दिवसामध्ये रिस्टोर होईल का परत व्यवसाय, नाही होणार. छोटं शॉप आहे किराणा किंवा एखादं कापड क्लॉथ स्टोअर म्हणून आपण, क्लॉथ स्टोअरमध्ये जर आग लागली तर रिस्टोर व्हायला किती दिवस लागतील, एक अंदाज काढू शकतो ना आपण की अरे तीच प्रिमायसेस परत तयार करायची म्हटल्याची तर किती कालावधी जाईल, हा आपण अंदाज तर काढू शकतो ना. बरोबर. तो जो कालावधी आपण एक्सपेक्ट करू ना की सर 6 महिने लागतील, 3 महिने लागतील, 1 वर्ष लागेल, तो तुम्ही पॉलिसी घेताना ठरवलाय. त्याच्यामध्ये आणि ऍक्च्युअल रिस्टोर कालावधीमध्ये फरक असेल. तुम्हाला वाटतंय की एखादं कापड दुकान 6 महिने लागतील रिस्टोर करायला, म्हणजे तुम्ही पॉलिसी घेताना 6 महिन्याची घेतली की सर आम्हाला असं वाटतंय की डेट ऑफ फायर पासून 6 महिने लागतील तो व्यवसाय रिस्टोर व्हायला, म्हणून आम्ही काय केलं, 6 महिन्याची पॉलिसी घेऊन ठेवली अगोदर. 6 महिन्याची पॉलिसी घेतली, पॉलिसीची अमाऊंट पण काहीतरी ठरलेली असेल, पॉलिसीची अमाऊंट पण तुम्ही पेड केली. पण ज्यावेळेस प्रत्यक्षात व्यवसायाला आग लागली त्यावेळेस काय झालं, सर आग लागल्याच्या नंतर आम्ही 3च महिन्यात परत ते जे शॉप आहे ते शॉप रिस्टोर केलं. काम आम्ही जास्त स्पीड नाही केलं किंवा काम जास्त इफिशियंटली केलं. पॉलिसी घेतली होती 6 महिन्याची, आम्हाला वाटत होतं 6 महिने लागतील दुकान ते रिस्टोर करायला, पण आम्ही रिस्टोर किती महिन्यात केलं, 3 महिन्यात. बरोबर. मग सर आता इथं तर 2 कालावधी आले, एक आला 6 महिन्याचा, एक आला 3 महिन्याचा.
बरोबर ना? मग अशा परिस्थितीत तुम्हाला इन्शुरन्स कंपनी किती महिन्याचा प्रॉफिट देणार? 6 महिन्याचा देणार की 3 महिन्याचा देणार? किती महिन्याचा देणार? तुम्हाला काय वाटतं? 6 महिन्याचा देणार? इन्शुरन्स कंपनी वेडी आहे नाही ना? किती महिन्याचा देणार? 3च महिन्याचा देणार. बरोबर. आता हे 3 महिने कशावरनं काढलं तुम्ही? पॉलिसी तुम्ही किती महिन्याची घेतली ना, पॉलिसी टेकन आणि ॲक्च्युअल इंडेमनिटी किंवा ॲक्च्युअली इंडेमनिटी पिरियड ह्या दोन्हीपेक्षा जी कमी असेल ना, विच एव्हर इज लेस, जो कमी कालावधी असेल तो कालावधी तुम्ही इंडेमनिटी पिरियड म्हणून घेणार. तेवढ्याच कालावधीचं तुम्हाला प्रॉफिट मिळणार. बरोबर. इंडेमनिटी पिरियड कळालाय काय आहे? तुम्ही अगोदर एक्सपेक्ट, म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं 2 आहेत. पॉलिसी तुम्ही अगोदर घेताय ना, म्हणून अगोदर तुम्ही तो कालावधी एक्सपेक्ट करताय की सर 6 महिने लागतील. तुम्ही पॉलिसी घेतली 6 महिन्याची, पण प्रत्यक्षात ज्या वेळेस तुम्ही व्यवसायाला आग लागून ज्यावेळेस डिस्ट्रॉइड झाले ना, बरोबर, त्यावेळेस काय केलं तुम्ही? 3च महिन्यात रिस्टोर केलाय. म्हणून काय केलं सर, त्या दोन्ही महिन्यापैकी समजा पॉलिसी 6 महिन्याची घेतली होती, पण रिस्टोर किती महिन्यात झालं? 3 महिन्यात. म्हणून काय केलं सर, 3च महिन्याचा फक्त इन्शुरन्स कंपनी तुम्हाला क्लेम देईल. लक्षात येत आहे? ही कन्सेप्ट लक्षात आली इंडेमनिटी पिरियडची. इंडेमनिटी पिरियड म्हणजे डेट ऑफ हायर पासनं तर जोपर्यंत व्यवसाय पूर्वस्थितीत येत नाही तोपर्यंतचा कालावधी. बरोबर. पूर्वस्थितीत येत नाही तोपर्यंतचा कालावधी. एक तर पूर्वस्थिती किंवा पॉलिसीमध्ये जो पिरियड दिलाय त्याच्यापैकी जो कमी असेल आपण तो घेतो. इंडेमनिटी पिरियड झालं. दुसरी कन्सेप्ट काय होती याच्यामधली? दुसरी कन्सेप्ट होती शॉर्ट सेल. शॉर्ट सेल म्हणजे काय सर? मागच्या वर्षी आम्ही हा जो इंडेमनिटी पिरियडचा कालावधी आहे, बरोबर, मागच्या वर्षी या कालावधीमध्ये आम्ही किती सेल केला होता आणि या वर्षी आम्ही त्याच कालावधीमध्ये किती सेल केलाय. मागच्या वर्षी या कालावधीमध्ये आम्ही जेवढा सेल केला होता तो सेल आणि या वर्षीचा त्याच कालावधीमधला सेल, या 2 सेल मधला डिफरन्स. म्हणजे मागच्या वर्षी व्यवसाय सुरळीत चालू होता त्याच्यामुळं जो सेल झाला आणि या वर्षी व्यवसायामध्ये दुर्घटना घडल्यामुळं जो सेल कमीच सेल झाला असेल ना, सेल जास्त होणार नाही. बरोबर. जो सेल कमी झाला मागच्या वर्षीच्या सेलपेक्षा, तो जो 2 सेल्स मधला डिफरन्स असेल आपण त्याला म्हणू शॉर्ट सेल. म्हणजे काय सर, मागच्या वर्षीच्या सेलपेक्षा यावर्षी किती सेल कमी झाला, किती सेल शॉर्ट पडला. बरोबर. दुसरी कन्सेप्ट होती आपली शॉर्ट सेल. शॉर्ट सेलचं सिंपल सूत्र काय होतं जर बघितलं तर, एक तर प्रिव्हियस इयरचा सेल्स मायनस करंट इयरचा इंडेमनिटी पिरियड मधला सेल्स. बरोबर. त्याच्यानंतर तिसरी स्टेप बघितली होती आपण, किंवा तिसरी कन्सेप्ट होती याच्यामधली, आपण काढत होतो ग्रॉस प्रॉफिट. बरोबर. ग्रॉस प्रॉफिट मध्ये काय होतं सर? ग्रॉस प्रॉफिट मध्ये 2 आपण कन्सेप्ट बघितल्या होत्या ग्रॉस प्रॉफिट रेशो मध्ये. ग्रॉस प्रॉफिट मध्ये काय बघितलं होतं सर? ग्रॉस प्रॉफिटचं सूत्र ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय सेल इंटू 100. पण ग्रॉस प्रॉफिट मध्ये आम्ही काहीतरी ऍड करायचो. काय ऍड करत होता तुम्ही ग्रॉस प्रॉफिट मध्ये? इथं तुम्हाला एक शब्द सांगितला होता, इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस. सर हे इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस काय? स्टँडिंग चार्जेस त्याच्यामध्ये इन्शुअर्ड आणि अनइन्शुअर्ड. स्टँडिंग चार्जेस म्हणजे काय? फिक्स खर्च. व्यवसाय आग लागून नुकसान झालंय, बरोबर, पण तरीही तुम्हाला काही खर्च असा आहे की जो फिक्स करावा लागणार आहे. तो खर्च कुठला होता सर? आम्हाला रेंट द्यावा लागेल. व्यवसायाची जागा तुम्ही रेंटवरती घेतली आहे, रेंट तर द्यावं लागेल ना. व्यवसायाला भले आग लागली, तुम्ही ओनरला म्हणू शकता का नाही माझं नुकसान झालं मी तुम्हाला रेंट नाही देणार? नाही ना. असे काही खर्च, असे काही फिक्स खर्च म्हणू आपण,
की जे भले तुमचा व्यवसाय चालो किंवा न चालो, व्यवसायाचं नुकसान हो किंवा फायदा हो, ते तुम्हाला फिक्स द्यायचेच आहेत. फिक्स द्यायचेच आहेत ते फिक्स खर्च, त्या फिक्स खर्चांनाच म्हटलं जाईल स्टँडिंग चार्जेस. बरोबर. पण सर ह्या स्टँडिंग चार्जेस मध्ये आपण काय करतो, ज्यावेळेस पॉलिसी घ्यायची ना, पॉलिसी घेताना आपण प्रॉफिटची तर पॉलिसी घेतोच, पण त्या प्रॉफिट बरोबर त्या कालावधीमध्ये आपल्याला खर्च तर करावा लागणार आहे ना. कुठला? हा फिक्स खर्च स्टँडिंग चार्जेसचा. बरोबर. तो खर्च पण आपण इन्शुरन्स कंपनीकडे क्लेम करतो. म्हणजे इन्शुरन्स कंपनीला आपण काय सांगतो, मला प्रॉफिट तर पाहिजे, पण प्रॉफिट बरोबर मला खर्च पण द्या. बरोबर. जर त्या प्रॉफिट मध्ये जर खर्च जर इन्क्लूड असतील, हे खर्च जर तुम्ही इन्क्लूड केले त्या प्रॉफिट मध्ये, तर त्याला म्हटलं जाईल इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस. आणि जर तुम्ही त्या पॉलिसी मध्ये हे स्टँडिंग चार्जेस इन्क्लूड केलेले नसतील, तर म्हटलं जाईल अनइन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस. ज्या स्टँडिंग चार्जेसचा किंवा ज्या फिक्स खर्चाचा पण तुम्ही इन्शुरन्स उतरवलाय, ज्या फिक्स खर्च, प्रॉफिटचा तर उतरवलायच इन्शुरन्स, पण प्रॉफिट बरोबर फिक्स खर्चाचा पण इन्शुरन्स उतरवलाय, त्यांना म्हटलं जाईल इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस. आणि ज्यांचा तुम्ही इन्शुरन्स उतरवलेला नाही फिक्स खर्चाचा, त्याला म्हटलं जाईल अनइन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस. आपण इथं ऍड करताना काय करतो, इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस घेतो फक्त. ग्रॉस प्रॉफिट प्लस इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस डिवायडेड बाय सेल इंटू 100. ओके. त्याच्यानंतर सर स्टेप मध्ये काय, 4 नंबरच्या स्टेप मध्ये काय होतं सर, आम्ही शोधतो लॉस ऑफ प्रॉफिट. किती प्रॉफिटचा तुम्हाला लॉस झालाय, किती प्रॉफिट तुमचा बुडालाय. ऍट अ टाइम हे दोन्ही शब्द एकाच लाईन मध्ये. किती प्रॉफिट बुडालाय, किती प्रॉफिटचा लॉस झालाय ऑन शॉर्ट सेल. या शॉर्ट सेल वरती किती प्रॉफिटचा लॉस झालाय. आणि सगळ्यात लास्टला 5 नंबर स्टेप मध्ये काय काढतो आपण, अमाऊंट ऑफ क्लेम. आता आज काय करायचंय आपल्याला, या अमाऊंट ऑफ क्लेम मध्ये अजून थोडंसं कन्सेप्ट बघायच्यात. काय की सर किती रुपयाचा इन्शुरन्स घ्यायला पाहिजे होता आणि आम्ही किती रुपयाचा इन्शुरन्स घेतलाय. म्हणजे थोडक्यात ॲव्हरेज क्लॉज संदर्भात आपल्याला आज थोडंसं जास्त बघायचं आहे. कालच्या प्रॉब्लेममध्ये आपण ॲव्हरेज क्लॉज पण बघितला होता, पण सिंपल होता कालचा. बरोबर. आज थोडंसं काम वाढेल. एक लक्षात ठेवा, या 5 स्टेप्स व्यतिरिक्त या लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसीमध्ये तुम्हाला काही करायचं नाही. एवढ्या लास्ट फक्त 5 स्टेप्स सोडवल्या, प्रॉब्लेम पूर्ण सॉल्व्ह होईल. फ्रॉम द फॉलोइंग डिटेल फाइंड आउट द क्लेम अंडर अ लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी. खालील माहितीवरून तुम्हाला लॉस ऑफ प्रॉफिट काढायचं आहे. इंडेमनिटी पिरियड किती दिलाय, 6 मंथ. पॉलिसी अमाउंट 4,50,000. डेट ऑफ फायर 1 एप्रिल 2024. डिसलोकेशन अप टू, कधीपर्यंत व्यवसाय डिसलोकेट झाला होता, कधीपर्यंत व्यवसाय डिस्टर्ब होता, 1 ऑगस्ट 2024. सर 1 एप्रिल 2024 ते 1 ऑगस्ट 2024 किती महिने होतात, एप्रिल पूर्ण, मे पूर्ण, जून पूर्ण, जुलै पूर्ण. 1 ऑगस्टला तर रिस्टोर केला, म्हणजे 1 ऑगस्ट महिना घेऊन उपयोग नाही. एप्रिल, मे, जून आणि जुलै किती महिने झाले, 4. इंडेमनिटी पिरियड पॉलिसीमध्ये किती महिन्याचा कव्हर आहे, 6 महिने. पॉलिसी घेताना तुम्हाला असं वाटत होतं की 6 महिने लागतील व्यवसाय रिस्टोर व्हायला, म्हणून पॉलिसी तुम्ही 6 महिन्याची घेतली, पण प्रत्यक्षात व्यवसाय रिस्टोर किती महिन्यामध्ये केला आहे, 4 महिन्यामध्ये. म्हणजे तुम्हाला किती महिन्याची कंपनीकडनं किती महिन्याचा प्रॉफिट मिळणार, तुम्हाला किती महिन्याचा क्लेम करू शकता, 4 महिन्यासाठी फक्त. ओके. त्याच्यानंतर सेल्स फॉर 2024 अकाउंटिंग इयरचा तुम्हाला सेल्स दिलाय 18 लाख. त्याच्यात नेट प्रॉफिट दिलाय त्याच वर्षाचा 1,65,000. सेल 18 लाख असताना प्रॉफिट 1,65,000. म्हणजे सर आपल्याला हे कधी काम येईल, ग्रॉस प्रॉफिट काढताना, ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करताना आपल्याला काम येईल की किती सेल असताना किती प्रॉफिट होता. त्याच्यात स्टँडिंग चार्जेस दिले तर 2024 चे स्टँडिंग चार्जेस फॉर अकाउंटिंग इयर
ऑल इन्शुअर्ड, सगळ्याच्यावरती तुम्ही इन्शुरन्स उतरवलाय म्हणजे टोटल हे सगळे इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस आहेत. अमाऊंट किती आहे? 2,85,000 रुपये. सेल्स फ्रॉम 1 एप्रिल ते 31 मार्च 24 लाख. सेल्स फ्रॉम 1 एप्रिल ते 1 ऑगस्ट म्हणजे हा डेट ऑफ इंडिमिटी पिरियडचा सेल्स दिलाय या वर्षीचा 2,25,000. सर याच कालावधीमध्ये मागच्या वर्षी सेल किती झाला होता? 1/4/23 चा 1 एप्रिल 23 ते 1 ऑगस्ट 23 7,50,000. मागच्या वर्षी इंडेमनिटी पिरियड मध्ये सेल्स झाला होता 7.5 लाख. या वर्षी सेल झालाय 2,25,000. सेल कमी झालाय. कशाने कमी झालाय? फायर, दुर्घटना. बरोबर. किती कमी झालाय हे ज्या वेळेस काढू त्याला आपण शॉर्ट सेल म्हणू. बरोबर. 7.5 लाख मागच्या वर्षीचा, या वर्षी 2,25,000, दोन्ही मधला डिफरन्स. पण खाली एक ऍडजस्टमेंट दिली आहे. एक ऍडजस्टमेंट दिली. काय ऍडजस्टमेंट आहे? देयर इज अ क्लिअर 10% अपवर्ड ट्रेंड इन द बिझनेस. देयर इज अ 10% अपवर्ड ट्रेंड इन द बिझनेस. दरवर्षी साधारणतः 10% व्यवसायामध्ये वाढ होतीये. व्यवसायाच्या सेल्समध्ये म्हणा, प्रॉफिटमध्ये म्हणा 10% वाढ होतीये. थोडक्यात असं समजू, सेल्स प्रॉफिटमध्ये म्हणण्याऐवजी दरवर्षी व्यवसायामध्ये 10% इन्क्रीज होती. अपवर्ड ट्रेंड आहे. देयर इज अ अपवर्ड ट्रेंड 10%, 10% वाढते. म्हणजे मागच्या वर्षी 7.5 लाख जो तो सेल झाला ना, या वर्षी किती व्हायला पाहिजे? 7.5 लाख प्लस 10% सेल व्हायला पाहिजे होता. पण झालाय किती? 2,25,000. म्हणजे आपल्याला शॉर्ट सेल काढताना ते 10% ऍड करावे लागतील. लक्षात येत आहे? चला, इथपर्यंत प्रॉब्लेम समजलाय सगळ्यांना? चला सोडवायला सुरुवात करू 5 स्टेपमध्ये. एक, इंडेमनिटी पिरियड. पॉलिसी किती दिवसाची घेतली तुम्ही? पॉलिसी घेताना घेतली आहे 6 मंथचे. पण ऍक्च्युअल मध्ये काय झालंय? ऍक्च्युअल मध्ये सर व्यवसाय बंद कधीपासून कधीपर्यंत होता? व्यवसाय बंद कधीपासून कधीपर्यंत होता? 1 एप्रिल 2024 टू 1 ऑगस्ट 2024. म्हणजे 1 एप्रिल ते 1 ऑगस्ट किती महिने होतात? दॅट इज 4 मंथ. म्हणून ऍक्च्युअल कालावधी किती येईल? 4 महिने. विच एव्हर इज लेस. म्हणजे ऍक्च्युअल घेताना आपल्याला किती महिन्याचं प्रॉफिट मिळणार? फक्त 4 महिन्याचं. लक्षात आलंय? 2 कालावधी वेगवेगळे आहेत, कन्फ्यूज व्हायचं नाही. ऍक्च्युअल पॉलिसी घेताना तुम्ही 6 महिन्याची घेतली आहे, पण प्रत्यक्षात लॉस फक्त तुमचा 4च महिन्याचा झालाय. त्याच्यानंतर काय सर? सेकंड नंबरला आम्ही कॅल्क्युलेट करतो शॉर्ट सेल. किती सेल मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी किती सेल कमी झाला? कसं काढणार? सेल्स 1 एप्रिल 2023 मागच्या वर्षीचा सेल टू 1 ऑगस्ट 2024. सेल किती होता? 1 एप्रिल 23 ते 1 ऑगस्ट 23. सेल किती आहे? अरे ऑलरेडी तुम्हाला अमाऊंट दिल्यात समोर. किती? 7,50,000. याच्यामध्ये इन्क्रीज ट्रेंड आहे. हा सेल आपण म्हणू हा प्रिव्हियस पिरियड आहे. ॲड 10%
अपवर्ड ट्रेंड 10%. मागच्या वर्षीचा 7.5 होता ना, या वर्षी त्याच्यापेक्षा 10% वाढला असता. म्हणजे 7.5 लाख प्लस 10%. 10% किती येईल 7.5 लाखाच्या? 75,000. म्हणजे या वर्षी सेल किती व्हायला पाहिजे होता? 8,25,000 सेल व्हायला पाहिजे होता. मागच्या वर्षी 7.5 लाख सेल झाला होता इंडेफिनिटी पिरियडच्या कालावधीमध्ये, प्लस 10%. म्हणजे या वर्षी सेल व्हायला पाहिजे होता 8,25,000. पण ऍक्च्युअल सेल झालाय किती? लेस सेल्स हा करंट पिरियडचा 1 एप्रिल 2024 टू 1 ऑगस्ट 2024. करंट पिरियड सेल झालाय किती आता या वर्षीचा? 2,25,000. म्हणजे किती सेल कमी झाला रे? मागच्या याच्यापेक्षा किती सेल कमी झालाय? किती सेल शॉर्ट पडलाय? शॉर्ट सेल व्हायला पाहिजे होता 8,25,000, पण व्यवसायामध्ये आग लागल्यामुळं किंवा फायरमुळं सेल कमी झालाय. कितीने कमी झालाय? तर 6 लाखांनी सेल कमी झालाय. म्हणजे एवढा सेल शॉर्ट पडला, शॉर्ट सेल. इथपर्यंत लक्षात आलंय? शॉर्ट सेल झाल्याच्या नंतर आपण स्टेप नंबर 3 मध्ये काय कॅल्क्युलेट करतो? ग्रॉस प्रॉफिट. किती टक्के साधारणतः आपण किती टक्के प्रॉफिट कमवतोय? आपल्या व्यवसायामधलं प्रॉफिट मार्जिन, ग्रॉस प्रॉफिट मार्जिन शोधतो आपण. म्हणून स्टेप नंबर 3 ग्रॉस किती प्रॉफिट किती सेल कमी झाला ते शोधलं, पण त्या सेल वरती आपला प्रॉफिट किती बुडाला ते शोधण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? प्रॉफिटचं पर्सेंटेज तर माहिती पाहिजे ना, आपण प्रॉफिट किती कमवतो. म्हणून आपण प्रॉफिट मार्जिन काढतोय, ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज. सूत्र काय आहे? ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय सेल इंटू 100. पण ग्रॉस प्रॉफिट मध्ये आपण ऍड काय करतो? इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस. म्हणजे सूत्र काय झालं? ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज कॅल्क्युलेट करताना ग्रॉस प्रॉफिट प्लस इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस डिवायडेड बाय सेल इंटू 100. आता सर ग्रॉस प्रॉफिट कुठल्या इयरचा दिलाय त्याला त्याच वर्षाचे सेल्स डिवाइड घ्यायचे. 1 एप्रिल ते 31 मार्च दिलाय की 1 जानेवारी ते डिसेंबर दिलाय, पर्सेंटेज कॅल्क्युलेट करताना ते चेक करायचं. आता प्रॉफिट बघा बरं कुठला दिलाय? नेट प्रॉफिट फॉर 2024. नेट प्रॉफिट फॉर अकाउंटिंग इयर 1,65,000 आणि सेल्स फॉर दॅट अकाउंटिंग इयर 18 लाख रुपये. म्हणजे सर ग्रॉस प्रॉफिट 1,65,000 असताना सेल्स किती आहे? 18 लाख. पण त्या स्टँडिंग चार्जेस किती होते? स्टँडिंग चार्जेस त्यातले त्यात इन्शुअर्ड किती आहेत? स्टँडिंग चार्जेस त्यांनी दिलेत 2,85,000 आणि ऑल सगळेचे सगळे इन्शुअर्ड आहेत, बरोबर? तिथं ऑल इन्शुअर्ड लिहिलंय म्हणजे 2,85,000 याच्यामध्ये ऍड होतील इंटू 100. 1,65,000 प्रॉफिट प्लस 2,85,000 इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस डिवायडेड बाय 18 लाख सेल्स इंटू 100. किती? 25%. म्हणजे साधारणतः आपल्याला प्रॉफिट किती मिळतो? प्रॉफिट मिळतो
25%. इथपर्यंतच झालंय. इंडेमनिटी पिरियड कळाला, शॉर्ट सेल कळाला, किती सेल कमी झालाय, त्याचा प्रॉफिट पर्सेंटेज पण माहिती आहे. आता स्टेप नंबर 4 मध्ये काय काढायचं, सर किती प्रॉफिट बुडाला, सेल किती बुडाला ते कळालंय, प्रॉफिटचे पर्सेंटेज पण कळालेत. आता प्रॉफिट किती बुडाला ते शोधावं लागेल ना. सेल बुडालेलं कळालंय ना, सेल माहिती आहे किती आपला सेल कमी झालाय, पर्सेंटेज पण माहिती आहे. म्हणजे स्टेप नंबर 4 मध्ये काय करणार आपण, स्टेप नंबर 4 लॉस ऑफ प्रॉफिट ऑन शॉर्ट सेल. सर किती प्रॉफिट बुडालाय, सूत्र काय आहे, सिंपल, शॉर्ट सेल इंटू ग्रॉस प्रॉफिट रेशो. शॉर्ट सेल किती होता, 6 लाख रुपये, आणि प्रॉफिट पर्सेंटेज किती आहे, 25%. म्हणजे 6 लाखाच्या 25%. प्रॉफिट किती बुडाला, 1,50,000. प्रॉफिट बुडाला 1,50,000. इथपर्यंत काही अडचण आहे. आता एक नवीन गोष्ट, स्टेप नंबर 5. प्रॉफिट किती बुडालाय ते कळाले आपल्याला. आता आपण काढतोय अमाऊंट ऑफ क्लेम. आपल्याला क्लेमची अमाऊंट शोधायची. पॉलिसीची अमाऊंट दिली का प्रॉब्लेम मध्ये, पॉलिसीची अमाऊंट दिली का, पहिल्याच सुरुवातीला पॉलिसीची अमाऊंट दिली आहे 4,50,000 रुपये, बरोबर. पॉलिसीची अमाऊंट दिली आहे म्हटल्याच्या नंतर इथं ॲव्हरेज क्लॉज अप्लाय होतो की नाही ते बघावं लागेल. सर ॲव्हरेज क्लॉज काय होता या मेथडमध्ये, आपण लॉस ऑफ स्टॉक मध्ये काय करायचो, सर स्टॉक जास्त आहे पॉलिसी कमीची घेतली आहे, स्टॉक जास्त आहे पॉलिसी कमीची घेतली आहे. आता विचार काय करणार, सर प्रॉफिट आमचा जास्त आहे पॉलिसी कमीची घेतली आहे, बरोबर. पण कुठला प्रॉफिट, कुठला प्रॉफिट, आता तो प्रॉफिट काढायचा आहे आपल्याला. म्हणजे किती प्रॉफिट वरती आपण पॉलिसी घ्यायला पाहिजे होती. आपण तिकडे म्हणायचो ना किती स्टॉक वरती पॉलिसी घ्यायला पाहिजे होती आणि तुम्ही ऍक्च्युअल पॉलिसी घेतली किती, जेवढी पॉलिसी घ्यायला पाहिजे होती त्याच्यापेक्षा कमी रकमेची पॉलिसी घेतली होती म्हणून ते ऍव्हरेज क्लॉज अप्लाय होत होता ना. इथं पण सेम कंडिशन की किती प्रॉफिट वरती तुम्ही पॉलिसी घ्यायला पाहिजे होती आणि तुम्ही किती पॉलिसी घेतली आहे, ह्या दोन्हीमध्ये काहीतरी डिफरन्स येईल. पॉलिसी घेतलेली कमी असेल ऍव्हरेज क्लॉज अप्लाय होईल. समजतंय. आता सर किती याच्यावरती पॉलिसी घ्यायला पाहिजे, तर त्यावेळेस डेट ऑफ फायरच्या अगोदरचा 12 महिन्याचा कालावधी कॅल्क्युलेट करायचा. जो अगोदरच्या 12 महिन्याचा जो सेल्स असेल त्या सेलवरती तुम्हाला प्रॉफिट काढावं लागेल, सेलवरती प्रॉफिट काढावं लागेल. म्हणजे काय सर इथं ऍव्हरेज क्लॉज तर येणार आहे 100%. इन्शुरन्स रिक्वायर्ड, किती याचा इन्शुरन्स घ्यायला पाहिजे होता, किती प्रॉफिट वरती इन्शुरन्स घ्यायला पाहिजे होता. सर आमचा अकाउंटिंग इयरचा, फायनान्शियल इयरचा प्रॉफिट किती आहे, 1 एप्रिल 23 ते 31/3/24. सेल्स फ्रॉम 1 एप्रिल ते 31 मार्च. सेल किती दिलाय 24 लाख. खाली सेल्स दिलाय 24 लाख. 1 एप्रिल टू 31 मार्च सेल दिलाय. या सेलला ज्यावेळेस तुम्ही ग्रॉस प्रॉफिटनी इंटू करणार त्यावेळेस तुम्हाला प्रॉफिट कळेल. म्हणजे किती प्रॉफिट वरती तुम्ही पॉलिसी घ्यायला पाहिजे होती. इथं सेल होता तुमचा फायनान्शियल इयरचा सेल 24 लाख. 24 लाखावरती आम्ही किती प्रॉफिट कमवतो 25%. म्हणजे 24 लाखावरती जर हा मागच्या वर्षीचा सेल आहे 24 लाख. अरे
1-2 मिनिटं. मागच्या वर्षीचं त्यांनी सेल किती दिलाय? 1 एप्रिल ते 31 मार्च. इन्शुरन्स रिक्वायर्ड काढायचं आहे. त्याच्यामध्ये सेल्स 1 एप्रिल ते 31 मार्च हा सेल दिलाय तुम्हाला 24 लाख रुपये. पण सर ह्या 24 लाखामध्ये 10% अपवर्ड ट्रेंड आहे ना. हा सेल मागच्या याच्यातला दिलाय 24 लाख, 10% अपवर्ड ट्रेंड आहे. म्हणजे या वर्षी याच्यामध्ये 10% ऍड होईल. $2,40,000. म्हणजे यावर्षी सेल किती व्हायला पाहिजे? 26,40,000 हा सेल व्हायला पाहिजे. बरोबर. या सेल्स वरती तुमचा प्रॉफिट बुडालाय 25%. बरोबर. म्हणजे तेवढ्या प्रॉफिट वरती तुम्ही पॉलिसी घ्यायला पाहिजे होती. प्रॉफिट किती बुडालाय? प्रॉफिट जर शोधला तर 26,40,000 वरती 25%, 26,40,000 वरती 25%. किती घ्यायला पाहिजे? पॉलिसी रिक्वायर्ड ऑन प्रॉफिट 26,40,000 वरती 25%, 6,60,000. पॉलिसी घ्यायला इन्शुरन्स रिक्वायर्ड कितीचा इन्शुरन्स घ्यायला पाहिजे होता? सर मागच्या वर्षी डेट ऑफ फायरच्या अगोदरचा जो प्रॉफिट, डेट ऑफ फायरच्या अगोदरच्या कालावधीमध्ये सेल किती झाला होता? 24 लाख. त्याच्यामध्ये यावर्षी 10% वाढ होईल, म्हणजे 2,40,000 वाढ होईल. म्हणजे टोटल सेल यावर्षी किती? 26,40,000 व्हायला पाहिजे होता. या 26,40,000 वरती आमचा प्रॉफिट किती टक्के? 25%. म्हणजे आम्ही पॉलिसी किती प्रॉफिटची घ्यायला पाहिजे होती? 6,60,000ची. पॉलिसी ऍक्च्युअल घेतली कितीची? 4,50,000ची. म्हणजे पॉलिसी घ्यायला पाहिजे होती 6,60,000ची, घेतलीये 4,50,000ची. म्हणजे पॉलिसी कमी घेतलीये. जेवढा प्रॉफिट होता ना त्या पूर्ण प्रॉफिट वरती जर पॉलिसी उतरवली असती तर ऍव्हरेज क्लॉज अप्लाय झाला नसता. पॉलिसी घेताना कमी रकमेची घेतली म्हणून ऍव्हरेज क्लॉज अप्लाय होईल. आणि ऍव्हरेज क्लॉज अप्लाय झाला की ते आपलं क्लेमचं तेच सूत्र थोडंसं मॉडिफाय करून amount of claim is equal to policy amount divided by insurance required into loss of profit on short sale. पॉलिसी अमाउंट किती? सर 4.5 लाखाची पॉलिसी घेतली, किती घ्यायला पाहिजे होती? 6,60,000. पॉलिसी घ्यायला पाहिजे होती 6,60,000, घेतलीये 4,50,000ची. आणि तुमचा लॉस किती झालाय प्रॉफिटचा? 1,50,000. म्हणजे तुम्हाला क्लेमची अमाऊंट किती मिळणार? अमाऊंट ऑफ क्लेम $4,50,000 डिवायडेड बाय 6,60,000 इंटू 1,50,000. अमाउंट किती थे? 1,02,273. ओके.